फिटनेस क्लब नांदेड़ यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। SMBS क्लब के माध्यम से अभी तक वर्कआउट हुआ है। यस, अभी मेडिटेशन हुआ है, वार्म अप हुआ है और सामूहिक सॉन्ग भी हुआ है। अब हम टाइम समय कम है इसलिए प्राणायाम ले रहे हैं और कल योगासना लेंगे। आज प्राणायाम और प्रणव ध्यान। यस, तो चलो महादेव मैम है आज लेने वाले, तो सुपर वेलनेस कोच, क्लब ओनर महादेव मैम आज के प्राणायाम लेंगे। यस महादेव मैम, रेडी है? यस, वेरी गुड। तो चलो स्टार्ट करना है। भस्त्रिका प्राणायाम. श्वास घे, दोन्ही हात वरती. श्वास सोड, दोन्ही हात खाली. हेलो दोस्त करते हैं। श्वास घे, खाली. श्वास सोडायची क्रिया करू. लेफ्ट. त्यानंतर कपालभाती क्रिया. अगदी संपूर्ण एका वेळी क्रिया करू. एका सेकंदात फक्त श्वास घ्यायचा. अनुलोम विलोम प्राणायाम करना है।
मैम आपका आवाज नहीं आ रहा है। मस्तिष्कामध्ये भ्रमणध्वनी भ्रामरी प्राणायाम करो। वेगवेगळे दीर्घ श्वास घ्या. Yes, yes. शेवटचा प्राणायाम आहे दीर्घ प्राणायाम. 2 तास दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत एक वेळेस दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळेस ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. परत एक वेळेस दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचं उच्चारण. डोळे बंद, प्रणव ध्यान. तो चलो निद्रा के लिए सब रेडी है। जिनके जिनके वीडियो बंद है ना, तो उन्होंने योग निद्रा के लिए वीडियो ऑन करना है, क्योंकि आपको सोकर ही ये सुनना है। वैष्णवी मैम, अर्चना मैम, सुमति मैम, उमा रानी मैम, चलो वीडियो ऑन करो और योग निद्रा करने के लिए एकाग्र चित्त करो, श्वास के ऊपर ध्यान देना है। लाइट बंद करके सो जाना है सबने। मैं भी लाइट बंद करता हूँ अभी। यस। योग निद्रा. योग निद्रा ही एक अशी योगक्रिया आहे ज्यामध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप घेतल्याप्रमाणे ताजेतवाने वाटते, ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि मनाला आराम मिळतो. काही मिनिटांच्या या योगनिद्रेमध्ये तुमचे विचलित झालेले मन एकाग्र होते आणि हळूहळू शांत निवांत होत जाते, ज्यामुळे निद्रानाश, नैराश्य दूर होते. शिवाय या दरम्यान तुम्ही केलेला संकल्प पूर्ण होण्यास मदत होते. चला तर मग शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी भरपूर लाभदायक असलेल्या या योग निद्रेचा आज आपण अनुभव घेऊयात. सर्वप्रथम एका शांत, आरामदायी आणि कमी प्रकाश असलेल्या जागेत शवासन या आसनामध्ये पाठीवर सरळ झोपा. तुमचे संपूर्ण शरीर सैल सोडा. पायांमध्ये अंतर ठेवा. हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. मान कोणत्याही एका बाजूला वळवून सैल सोडा आणि डोळे बंद करा. आता पूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. जर कोणत्याही भागात ताण जाणवत असेल तर त्या भागाची थोडी हालचाल करून तो भाग सैल सोडा. तुमचं पूर्ण लक्ष श्वासांवर घेऊन या. अगदी प्रसन्नपणे हळूवार दीर्घ श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडून पूर्ण शरीर सैल सोडा.
रिलॅक्स करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत आणि बाहेर सोडताना पोट आणि छातीच्या हालचालींवर लक्ष द्या. दीर्घ श्वास आत येतोय, पोट वर जातंय. श्वास बाहेर जातोय, पोट खाली जातंय. पूर्ण लक्ष पोटाच्या मध्यभागी केंद्रित करा. प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा, एनर्जी देत आहे आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या मनाला, शरीराला हलकं करत आहे. पूर्ण शरीर सैल सोडा, रिलॅक्स करा आणि मनाला शांत होऊ द्या. काहीच करायचा प्रयत्न करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. योग निद्रा म्हणजे झोपणे आणि जागे राहणे या दोन्हींच्या मध्ये असलेली एक अवस्था. त्यामुळे या अवस्थेत तुम्हाला झोपायचं नाही आहे. तुमचं मन आणि शरीर विश्रांती घेणार आहे, पण तुम्ही पूर्णपणे जागे राहणार आहात. संकल्प करा की मी झोपणार नाही, मी झोपणार नाही, पूर्णपणे जागे राहीन. जर कोणता विचार आला तर येऊ द्या, त्याला थांबवू नका. पुन्हा तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि ऐकू येत असलेल्या सूचनांचे पालन करत राहा. सूचनांप्रमाणे शरीराचा एक एक भाग शिथिल करा, सैल करा, रिलॅक्स करा. आता एक सामान्य श्वास घेऊन आपले लक्ष उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. तिथे जर काही ताण असेल तर तो दूर करा आणि अंगठ्याला पूर्णपणे सैल सोडा. अंगठ्या बाजूची चारही बोटे सैल सोडा. जर तिथे काही ताण असेल तर तो दूर होत असल्याचा अनुभव घ्या. आता ज्या पण भागाचं नाव घेतलं जाईल त्या भागावर लक्ष केंद्रित करा आणि त्याला शिथिल होऊ द्या. उजव्या पायाचा पंजा, तळवा, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. उजव्या पायाचे हे सगळे भाग आता पूर्णपणे शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता डाव्या पायाकडे आणा. डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या बाजूची चारही बोटे, पंजा, तळवा, टाच,
घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. डाव्या पायाचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता दोन्ही पायांकडे एकत्रित लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. तुमचे पूर्ण लक्ष शरीराच्या मागच्या बाजूकडे घेऊन जा. नितंब, कंबर, पाठ, पाठीचा कणा, मान, डोक्याची मागची बाजू, शरीराच्या मागच्या बाजूचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण मागच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता पूर्ण लक्ष शरीराच्या पुढच्या बाजूकडे घेऊन जा. डोक्याची पुढची बाजू, कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही भुवया, दोन्ही कान, दोन्ही गाल, नाक, ओठ, हनुवटी, गळा, खांदे, छाती, पोट, कमरेखालचा भाग. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण पुढच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता दोन्ही हातांकडे आणा. दोन्ही खांदे, दोन्ही हातांचे दंड, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात, पंजा, हातांचे अंगठे, अंगठ्या बाजूचे पहिले बोट, दुसरे बोट, तिसरे बोट आणि चौथे बोट. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. जर शरीरात कुठेही आखडलेले स्नायू असतील तर ते
पूर्णपणे शिथिल झाल्याची जाणीव होईल. आता एक दीर्घ श्वास घ्या. हा श्वास पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत फिरत असल्याचा अनुभव घ्या. तुमचे पूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स झाले आहे. इतकं शिथिल, इतकं रिलॅक्स की कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही तुमचं शरीर हलवू शकत नसल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला निरोगी करत असल्याची आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या चिंता, ताणतणाव दूर नेत असल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. ही ऊर्जा डोक्याच्या टोकापासून तुमच्या शरीरात प्रवेश करून मानेत, छातीत, पोटात, दोन्ही हातापायात जात असल्याची जाणीव होत आहे. या ऊर्जेने पूर्ण शरीर भरत आहे. मनाला सूचना द्या की आता तुमचं मन ज्याप्रमाणे शांत आहे त्याचप्रमाणे नेहमी शांत राहील. प्रत्येक श्वासासोबत सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल, आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासासोबत तुमचं संवाद कौशल्य सुधारेल, एकाग्रता वाढेल. प्रत्येक दिवस आणि रात्र नेहमी आनंदी राहील. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असेल. या स्थितीत तुम्ही मनातल्या मनात एखादा संकल्प करू शकता. हा संकल्प एखाद्या चांगल्या सवयीला लावण्यासाठी असेल किंवा एखाद्या वाईट सवयीला सोडण्यासाठी असेल किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप मनापासून हवी आहे ती मिळवण्यासाठी असेल. आता तुमचा संकल्प मनातल्या मनात 3 वेळा बोला. योग निद्रेत गेल्यावर तुम्ही केलेला कोणताही संकल्प, कोणताही विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाच्या खोलपर्यंत गेला आहे. मनापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असलेले हे तुमचे अंतर्मन तुमच्या विचारांवर आणि कृतींवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा संकल्प पूर्ण होण्यास मदत करणार आहे. आता पुन्हा आपण हळुवारपणे जागी होऊयात. उजव्या कुशीवर वळा आणि हाताचा आधार घेऊन उठून बसा. डोळे बंदच ठेवा. अलवार आपले दोन्ही हात जवळ आणा आणि एकमेकांवर घासा. दोन्ही हात बंद डोळ्यांवर ठेवा आणि मनातल्या मनात तुम्ही केलेला संकल्प आठवा. आजच्या या योग निद्रेमुळे तुमच्यात झालेल्या बदलांचं निरीक्षण करा. आता हात खाली घ्या आणि अलवार आपले डोळे उघडा. योग निद्रेमुळे तुम्हाला खूप गाढ झोपेतून उठल्याचा अनुभव येईल. पुन्हा तुम्ही या जगात आला आहात.
जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे। योग निद्रेचा छानसा अनुभव कोणाला आलाय का आजचा? येस. चला सर्वप्रथम आपण सर्वांचं अभिनंदन करूया. आणि आज म्हणजे आमची विशेष बाब आहे, आमच्या होणाऱ्या सुनबाई जॉईन झालेल्या दिसतात. येस, त्यांचं खूप खूप स्वागत, वेलकम. Thank you so much. येस, कारण ते आताच ड्युटी करून आलेत, त्यामुळे ते सकाळी आपली लिंक पाहिली. लिंक पाहिल्यानंतर ते लगेच खूप छान म्हणून असं केल्यानंतर मी म्हटलं जॉईन करा. येस म्हणून लगेच जॉईन झालं. पहा आजचा दिवस पण खूप छान आहे. येस, व्हेरी गुड. त्यांचं वेलकम पण करूया आपण, आपण सर्वांचंच करतो ना. येस, जर शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करता येईल. येस, लगेच. येस, व्हेरी गुड, बहुत बढ़िया. येस, एक वेलकम लावूया, वेलकम सॉन्ग. आणि आपली होणारी सुनबाईचं आपण स्वागत करूया. येस, व्हेरी गुड, बहुत बढ़िया. येस येस येस, खूप छान, खूप सुंदर. आया है आज खुशियों का दिन
मौसम सुहाना दिल भी दीवाना आ गया आज देखो खुशियों का सुहाना दिल भी दीवाना आ गया आज देखो खुशियों का मेला आया है आज देखो खुशियों का दिन रे मिलजुल के गाओ यारो हार्टी वेलकम मिलजुल के गाओ यारो हार्टी वेलकम ला 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 हे एकदा पाच द्यायचं आहे वेलकम मॅम सगळ्यांनी एकदाच हार्ट शेप द्या. येस. वेलकम अंकिता. वेलकम. खूपच छान वाटलं सर. आणि आपल्या क्लबच्या खरंच सर्वांनी एवढा आनंद झाला ना. आज शुक्रवार आहे आणि आपल्या क्लब मध्ये खरोखर लक्ष्मी आलेली आहे. खूप खूप वेलकम. थँक्यू यस. सो मच. धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी निरोगी राहा. असंच सर्वांनी करत राहा चांगलं. आता अंकिता पण वेलनेस कोच होणार इकडे आल्यानंतर. येस येस. हा. येस येस येस. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. सर्वांनी वेलकम छान सुनबाई. राहा. धन्यवाद. वेलकम मॅम. सर्वांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. येस वेलकम सुनबाई. आज खूप छान दिवशी आमच्या या क्लबला सर्वप्रथम क्लबला पदार्पण केलं या लक्ष्मीने आणि आमची भरभराटी नक्कीच होणार आहे. आणि खूप छान दिवस आणि दुग्ध शर्करा योग आजच आमचं हळदी कुंकू पण आहे. छान योग आलेला आहे. एक सुंदरसा योग सुनबाईनं आज आणलेला आहे. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप वेलकम सुनबाई. येस. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. खरंच खूप आनंद झाला सर्वांना असं पाहून. सर्वजण खूप खुश आहात. असंच करत राहा सर्वांनी. छान. आरोग्यासाठी हे खूप लाभदायक आहे सर्वांसाठी. येस. सर्वांनी छान करूया, छान राहूया, आनंदी राहू. येस. थँक्यू. सर्वांना भेटून छान वाटलं. एकदम फ्रेश झाला माझा मूड. मी नाईट शिफ्ट करून आले तरी असं वाटतच नाहीये. सर्वांना भेटून खूप छान वाटत आहे. सर्वांचे हसरे चेहरे पाहून आणखीन जास्त आनंद होतोय. असंच हसत राहा. हे सर्व श्रेय आदरणीय बालाजी सर आणि महादेवी मॅमला जातं. येस मॅम. खूप आनंद होतोय. अशा घरी मी जात आहे. येस येस. जमली. असाच आशीर्वाद तुमचा सर्वांचा आशीर्वाद असाच असू द्या. फॅमिली मोठी दिसतीये माझी तिकडची. नक्की. आम्ही पण खूप नशिबान आहोत मॅम. आणि खरंच तुम्ही सरांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी यायला लागलात. खरंच तुम्ही पण खूप भाग्यवान आहात. हा मी आहे. आनंद वाटतोय त्याच गोष्टीचा. इतकं सर्व चांगलं भेटत आहे. इतकी मोठी फॅमिली, अख्खा क्लब माझी फॅमिलीच आहे. येस. छान वाटलं सर्वांना. येस बहुत बढ़िया. चलो सर तुम्ही आज खरंच खूपच सुंदर आणि गोड बातमी दिली सर. खूपच छान वाटलं.
आणि अजून डबल पण प्रसन्न झालं सर. म्हणजे गोड सरप्राईज भेटला आम्हाला. हे अनपेक्षित झालं. अंकिता जॉईन होणार हे आम्हाला माहिती पण नव्हतं. योगायोगानं तिने लिंक पाहिली वाटतं आणि सरांनी तिला जॉईन करायला सांगितलं. अनपेक्षित आणि पण चांगल्या गोष्टीसाठी खूपच छान मुहूर्त लागतो. याप्रमाणे ती आजच्या दिवशी जॉईन झाली, खूप छान वाटलं. खरंच मॅम खूपच छान. आणि येस. आम्हाला खूप छान सरप्राईज भेटलं मॅम. खरंच विचारच केला नव्हता आज एवढं छान सुंदर सरप्राईज मिळेल म्हणून. सुनबाई कशी आहे हे फोटो दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहायला मिळाली तुम्हाला सगळ्यांना. खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. तुमच्या सगळ्या फॅमिली सारखी नंबर वन आहे. नंबर वन सुनबाई. आणि आजच ते मिक्स पण धन्यवाद. झाले सगळ्यांमध्ये, एकदम पटकन मिक्स झाल्या. आणि खरंच तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबातला भाग मानला तर खूप छान वाटलं अंकिता मॅम. खरंच. तुम्ही पण हा, आम्हाला आशीर्वाद मला करून पण खूप घेतला. आनंद झाला. आमच्यावर अगोदरच महादेवी मॅम एवढा जीव लावते ते तर माहित होतं, पण येणाऱ्या सुनबाई प्रेम लावतात म्हणजे खूप आनंद झाला. येस. खरंच सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद मानते मी. असंच असू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी. नक्कीच मॅम. आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वांना. थोडस उशीर झाला मला पण. नाही नाही, खूप छान वाटलं सर सगळ्यांसोबत मिळून. आणि आपण सगळे तर कोणाचेही फॅमिली मेंबर्स असतात, पण तुमच्यासोबत इतके फॅमिली एकत्र राहून सगळेजण सपोर्ट करतात. आणि कारण आम्हाला बालाजी सर आणि महादेवी मॅम खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे आम्ही पण सगळे तुमच्या सोबत आहोत. थँक्यू. धन्यवाद. हाच आशीर्वाद पाहिजे तुमचा आम्हाला. चलो वैष्णवी मैम, येस विशाखा सर. मैम, एक सॉन्ग हो जाए, कौन सा सॉन्ग लगाना है बोलो। बोलिए. विशाखा में मेरा आवाज आ रहा है? आ रहा है सर, आ रहा है. चलो, होणाऱ्या सुनबाईसाठी कोणता एखादी सॉन्ग लावायचं सांगा. गोरी गोरी पान फुलासारखी छान लावा सर. यस यस यस, चलेगा. गोरी गोरी पान फुलासारखी छान. एक सेकंद.